नाही याचा काही फरक पडतोय? हे साप चुकीचं आहे. बाहेरची इन्व्हेस्टमेंट येणं कमी झालेलं आहे. रिअल इस्टेटला मंदी आलेली आहे. ह्या फक्त चर्चा आहेत सर. हं, हं. तुम्हाला एक गंमत सांगतो. हं. बिबट्या आलाय. हं, हं, हं. हं. कोणत्या गावात आलाय? हा म्हणतो पलीकडच्या गावात आलाय. पलीकडच्या गावातला म्हणतो दुसऱ्या गावात आलाय. दुसऱ्या गावातला म्हणतोय त्या तिकडच्या गावात आलेला आहे बिबट्या. हं. तर हे मंदीचं हे रिअल इस्टेटमधलं ह्यांनी अशाच अफवा पसरवलेल्या आहेत, हं. की बाबा रिअल इस्टेटमध्ये मंदी आहे. हं. आता जो इंटरव्ह्यू चाललेला आहे, हं. हा तहसील कार्यालयाच्या शेजारी आपला स्टुडिओ आहे. हं. इथं आजूबाजूला सगळे खरेदी खत, बरं. नोटरीस, हं. इसार पावती हं. ह्याचे सगळे ऑफिसेस आहेत, दुकानं आहेत. हं. तर तुम्ही कधीही या. हं. खाली रस्त्याला पार्किंगला टू व्हीलरला सुद्धा जागा मिळत नाही. बरोबर. एवढी प्रचंड मोठ्या प्रमाणात गर्दी आहे. रिअल इस्टेटची उलाढाल सुरू आहे. हं. हे फक्त अफवा आहेत, हं. की 5 लाखाचा इसार पावती रद्द झाली, हं. 10 लाखाचा व्यवहार रद्द झाला. हं. फक्त ह्या ऐकीव गोष्टी आहेत. हं. बारामतीचं रिअल इस्टेट चांगलं आहे आणि भविष्यातही तो त्याच पद्धतीने राहील असा विश्वास आहे मला. संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला भेट द्या.